नमस्कार मित्रांनो, विनिंग वेव अकॅडमी या चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 अर्थात 7 जुलै 2024 रोजी जे काही पेपर झाला त्याचा आपण जी के प्रश्न जे आहेत त्याचं विश्लेषण आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक 51 पासून जी के सुरू झालेले आहेत। तर पाहू, दहशतवाद विरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? तर ते फोर्स 1 आहे। बाकी CID, CBI, MIA हा तर नाहीच, ठीक आहे, फोर्स 1 आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसाचा रेजिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? त्याचं अचूक उत्तर जो आहे ते आहे 2 जानेवारी। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत रश्मी शुक्ला, आणि रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव जे आहेत, पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक आहेत। कोण आहेत? सुजाता सौनिक या आहेत। म्हणजे नोकरशाहीमध्ये म्हणजे मुख्य सचिव हा खूप महत्त्वाचा पद असतो आणि पोलीस खात्यामध्ये पोलीस महासंचालक हा खूप महत्त्वाचा असतो। तर दोन्ही या पदावरती महाराष्ट्रात ज्या आहेत मेन त्या महिलाच आहेत। त्यामुळं हा प्रश्न खूप वेळेस येणार, यात काही डाऊट नाही। आणि ऑलरेडी लातूर आणि अमरावती यामध्ये देखील सुजाता सौनिक यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे, आणि रश्मी शुक्ला यांच्यावरती देखील मागच्या वेळेस पण आला होता, म्हणजे झालेल्या मागच्या पेपरमध्ये कुठल्या तरी, आणि आता पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 54 नंबरचा प्रश्न पाहूया, जळगाव जिल्ह्यातून डॅश डॅश ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते? तर कोणती जी आहे ती तापी नदी जी आहे ती जळगाव जिल्ह्यातून वाहते। त्यानंतर 29 नंबरचा 55 नंबरचा प्रश्न जो आहे, 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात सामनावीर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला? विराट कोहली याला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे। पुढे 12 तो फेल हा हिंदी सिनेमा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे? तर ते मनोज कुमार शर्मा आहे। आणि हा 12 तो फेल हा चित्रपट खरंच मस्त मोटिवेशनल आहे, एक वेळेस तुम्ही अवश्य बघावं। त्यानंतरचा 57 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे, डॅश डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो? तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळावा होतो। त्यानंतर जो प्रश्न आहे, पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे जळगाव जिल्ह्यामध्ये हे थंड हवेचे ठिकाण आहे पाल। त्यानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर कोणता? कळसुबाईनंतर साल्लेर हे दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे। त्यानंतर महाबळेश्वर तिसऱ्या क्रमांकाचं आहे। हे पहिले 3 लक्षात असू द्या। 60 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। पुढचा प्रश्न आहे, शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? शिलाँग ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर मेघालय या राज्याची ती राजधानी आहे। पर्याय दिसत नसेल म्हणून इकडे केलेला आहे। तर शिलाँग ही मेघालय राज्याची राजधानी आहे। त्यानंतरचा 62 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? अर्थात यावरती बऱ्याच वेळेस प्रश्न आलेला आहे, हे तुम्हाला माहीतच असेल, भुसावळ या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे। 63 क्रमांकाचा प्रश्न पाहू, भारतातील सर्वात जास्त पाऊस या डॅश डॅश या ठिकाणी पडतो? मुंबई तर नाहीच, तर अचूक उत्तर जे आहे मोहसिनराम। अचूक उत्तर काय? मोहसिनराम। त्यानंतर 64 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅश डॅश हे शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते, म्हणजे संत्र्यांची सिटी तर त्याचं उत्तर आहे नागपूर, कारण संत्री तिथे मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं म्हणून।
65 क्रमांकाचा जो प्रश्न आहे, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे? तर टेनिस, ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, बरोबर. अशा प्रकारच्या स्पर्धा ज्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत आणि त्याला एक प्रकारचं खूप महत्त्व आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. अजित पवार हे वित्तमंत्री आहेत. अनिल देशमुख नाहीत. चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोणतं पद आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजित पवार हे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री आहेत. 67 क्रमांकाचा जो प्रश्न आहे तो आहे, कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात विटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व मिळते? अर्थात आवळा. त्यानंतर ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे डॅश डॅश हा रोग होतो? तर मलेरिया हा रोग ॲनाफिलिस डासाची माशी चावल्यामुळं होतो. पुढचा प्रश्न येतो 69 क्रमांकाचा, डॅश डॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना म्हटले जाते? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं. भारताची गान कोकिळा म्हणून डॅश डॅश यांना ओळखलं जातं? लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न येतो, महाराष्ट्रातील डॅश डॅश या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज असे म्हणतात? वि. शिरवाडकर नाशिक जिल्ह्यातील आहेत आणि शिरवाडीवणी हे त्यांचं गाव आहे. पिंपळगाव बसवंत या ठिकाणी म्हणजे या मुख्य सिटीजवळ आहे ते. नॅशनल हायवे 3वर यांचं गाव आहे, मुंबई आग्रा. पुढचा प्रश्न आहे 73 क्रमांकाचा, डॅश डॅश या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तुमच्यासाठी प्रश्न आहे, मिसाईल वुमन असं कोणाला म्हटलं जातं? भारताची मिसाईल वुमन असं कोणाला म्हटलं जातं? यावर प्रश्न पोलीस भरतीला यापूर्वीच्या परीक्षेत आलेला आहे. तर पुढचा प्रश्न घेऊया, डॅश डॅश हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत? जळगाव जिल्ह्यातील गिरीश महाजन साहेब जे आहेत ते जळगाव जिल्ह्याचे आहेत. गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे आहेत. अनिल पाटील हे देखील जळगाव जिल्ह्याचे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील मात्र हे जळगाव जिल्ह्याचे नसून ते अहमदनगर जिल्ह्याचे आहेत. त्यांच्या मुलांचा पराभव लंके साहेबांनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 75 क्रमांकाचा बघा, डॅश डॅश या भारतीय कर्णधाराने कोणत्याही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही? म्हणजे कर्णधार असताना बरं का, म्हणजे वर्ल्ड कप कोणत्या कर्णधार, ह्या 4 पर्याय आहेत आणि कोण वर्ल्ड कप जिंकलेलं नाही असं त्यांचं थोडक्यात म्हणणं आहे. तर विराट कोहलीनं ॲज अ कॅप्टन म्हणून वर्ल्ड कप जिंकलेलं नाही. ॲज अ प्लेयर म्हणून त्यानं वर्ल्ड कप जिंकलेलं आहे, परंतु ॲज अ कॅप्टन म्हणून नाही. पुढचा प्रश्न आहे, सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला? अर्जेंटिना या देशाने जिंकलेला आहे. 77 क्रमांकाचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? डॉक्टर MS स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार देखील जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सुधामूर्ती नाही आहे. वर्गीस कुरियन हे दुग्ध क्रांतीचे जनक आहेत. पुढचा प्रश्न 78 नंबर, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला किती जागा मिळाल्या? तर ते 240 जागा मिळालेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी यांनी चले जाव ही चळवळ सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात? तर ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे सचिव असतात. सरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवत असतात आणि वर्षातून 4 किमान ग्रामसभा झाल्या पाहिजे, अर्थात 2 ग्रामसभेमधील अंतर हे 3 महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजे अनिवार्य ग्रामसभा घेण्याचं 4 आहेत. आणि सरपंचाची निवड आता सध्या तरी थेट जनतेतून होत आहे. जर बदल झाला तर परत सदस्यातून होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे भारतीय वंशाचे व्यक्ती जे आहेत ब्रिटनचे पंतप्रधान होते? ऋषी सुनक, बरोबर. आता ह्यांचा जो पक्ष आहे तो देखील पराभूत झाला आहे. आता या ठिकाणी निकाल बाकी आहे, उद्या कळेलच की कोण पंतप्रधान होणार ब्रिटनचा. पुढचा प्रश्न आहे,
डॅश डॅशला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत असे म्हणतात, तर ते मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा स्रोत असे म्हणतात, मायटोकॉन्ड्रिया. त्यानंतर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर. हे अमर्त्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांनी वनस्पतीच्या संदर्भात शोध लावला. सी.व्ही. रमन रमन इफेक्ट फिजिक्सच्या संदर्भात आहे. हे चारही पण ह्यांना पण काय मिळाले? नोबेल प्राईज मिळालेला आहे, परंतु पहिला नोबेल प्राईज साहित्याच्या संदर्भात मिळाला आहे आणि रवींद्रनाथ टागोर यांना तो मिळालेला आहे. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी डॅश डॅश हे पुस्तक लिहिले आहे. मित्रांनो, त्यांचं पुस्तकाचं नाव काय आहे? तर ते मॅडम कमिशनर आहे. इनडायरेक्टपणे माजी विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर काहीतरी कमेंट होतं त्या पुस्तकात, म्हणून हे पुस्तक जास्त चर्चेत आलेलं होतं, न्यूजवर देखील दाखवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? याचं उत्तर आहे अजिंठा लेणी. जळगाव जिल्ह्यात अजिंठा लेणी नाही, औरंगाबाद जिल्ह्यात आहे. पद्मालय आहे, पाल आहे, पाटणादेवी आहे. पाटणादेवी ही देवीचं स्थळ आहे तिथं. जळगाव येथून या ठिकाणी विमानसेवा नाही. जळगाव इथून आता जळगाव एअरपोर्टला कोण गेले माहीत नाही, परंतु जळगाव जिल्हा पेपर आहे, जळगाव जिल्ह्याचा विशेष तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जळगाव येथून कोणत्या ठिकाणी विमानसेवा नाही? याचं उत्तर जे आहे नागपूरला विमानसेवा नाही. खालीलपैकी मराठीचं आहे, मराठीचं आपण नंतर पाहूया. जीकेचं जर खालीलपैकी कोणता प्रश्न असेल तर ते एकदा पाहून घेऊया. कदाचित तर नसेल, पूर्ण झालेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जळगाव जिल्ह्यात जीकेचे प्रश्न विचारलेले आहे आणि जळगाव जिल्ह्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात जास्त प्रश्न विचारलेले आहे. म्हणून पोलीस भरतीची तयारी करत असताना कोणत्याही जिल्ह्यावर आधारित जो प्रश्न असतो त्याची चांगली तयारी करून तुम्ही जा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.